नमस्कार. विक्रांतनी खूपच घाणेरडा खेळ खेळलेला असतो. तीर्थाला त्याने उचललेलं असतं. त्याच वेळेला विक्रांत तीर्थासमोर आलेला असतो. त्यावेळेला तीर्था खूपच घाबरलेली असते. तीर्था विक्रांतला बोलते, हे सर्व काय चाललंय विक्रांत? त्यावेळेला विक्रांत बोलतो, लाज नाही वाटत? तुझं माझ्याशी लग्न ठरलंय आणि तू दुसऱ्या मुलासोबत फिरतेस. जरा तरी लाज बाळगायला पाहिजे. त्यावेळेला तीर्था बोलते, गप्प बस. मला तुझ्याशी लग्न करायचंच नाहीये. तू पद्माला फसवलंस. तू पद्माशी जे काही वागलास ना, ते सगळं काही माझ्या कानावरती आलंय. आणि मी कोणासोबतही फिरेन. तुला काय करायचंय म्हणून तू माझ्याशी असं वागशील का? हे जेव्हा माझ्या डॅडला समजेल ना, तेव्हा मात्र तुझी वाट लागेल हा विक्रांत. त्यावेळेला विक्रांत बोलतोय, तुझ्या बापाची धमकी मला द्यायची नाही. आणि तुझ्या बापाला तर मी अजिबात घाबरत नाहीये. कोण समजतेस कोण तू स्वतःला? आज तुझा माज आहे ना, तो सगळा उतरवणार आहे. आणि त्या तुझ्या बापाला त्याची लायकी सुद्धा दाखवणार आहे. त्यावेळेला तीर्था तिथून निघून जात असते. त्यावेळेला विक्रांत तिचा हात पकडतो आणि तिला बोलतो, कुठे चाललीस? दिसत नाहीये का तुला? लग्नाची तयारी चालू आहे आपल्या, आणि आत्ताच आपलं दोघांचं लग्न होणार आहे. हे ऐकल्यानंतर तीर्थाच्या पायाखालची जमीनच सरकते. तीर्था बोलते, विक्रांत तू हे चुकीचं करतोयस. लग्न? मला तुझ्याशी लग्न करायचंच नाहीये विक्रांत. तू असं कसं काय करू शकतोस? आणि तू माझ्यावरती जबरदस्ती नाही करू शकत. त्यावेळेला विक्रांत बोलतो, गप्प बसायचं. आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही. आणि आता गुपचूप लग्नाला तयार व्हायचं तीर्था, नाहीतर तुझी वाट लावे ना मी. तेव्हा मात्र तीर्था बोलते, या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आणि हे सर्व थांबव. तुला कळतंय का तू काय करतोयस ते? त्यावेळेला लगेच विक्रांत खूपच चिडलेला असतो. विक्रांत बोलतो, आजपर्यंत विक्रांत शिर्के यांनी जे ठरवलंय ना, ते त्यांनी केलेलंच आहे. आणि तो ते करणारच. तुला जे करायचंय ते कर. हे घे, हे सगळं काही मी आणलेलं आहे. पटकन लग्नाला तयार हो. तेव्हा तीर्था विक्रांतने दिलेली साडी फेकून देते आणि म्हणते, मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. आणि मला तुझ्याशी लग्न करायचंच नाहीये विक्रांत. तू अशी जबरदस्ती माझ्यावरती नाही करू शकत. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, बस झालं आता. आता मात्र मला काही एक ऐकायचं नाही. तू असं ऐकणार नाहीस. राहू दे ती साडी. गुरुजी, तुम्ही आत्ताच्या आता आमचं लग्न लावायला घ्या. आणि तो जबरदस्तीने तीर्थाचा हात धरत असतो आणि तिला खेचत खेचत नेत असतो. त्यावेळेला तीर्था विक्रांतला जोरात ढकलून देते आणि विक्रांतला बोलते, सांगितलं ना मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. इकडे मात्र गौरव खूपच घाबरलेला असतो, कारण गौरवच्या समोरच तीर्थाला विक्रांतच्या गुंडांनी उचललेलं असतं. त्यामुळे गौरवला काय करावं ना ते कळत नसतं. शेवटी गौरव हा हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि तो मोठमोठ्याने हर्षवर्धन सर अशा हाका मारत असतो. त्यावेळेला हर्षवर्धन बाहेर येतो आणि म्हणतो, कोण आहेस तू? कळत नाहीये का तुला? आणि सिक्युरिटी कुठे आहे? असं कसं आत त्याला पाठवलं? त्यावेळेला हर्षवर्धनला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्याने गौरव बोलतो, हर्षवर्धन सर प्लीज माझं ऐका. हर्षवर्धन सर काहीही करा पण तीर्थाला वाचवा. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, काय झालं? काय बोलताय तुम्ही? आणि कोण आहेस कोण तू? आणि माझ्या मुलीचं नाव का घेतोयस? त्यावेळेला लगेच गौरव बोलतो, तीर्था माझी खूप चांगली मैत्रीण आहे. अहो तिला त्या विक्रांतच्या गुंडांनी उचललंय. तो विक्रांत म्हणे तिच्याशी लग्न करणार आहे. त्यावेळेला मात्र हर्षवर्धन खूपच घाबरतो. हर्षवर्धन बोलतो, नाही, असं नाही होऊ शकत. काही काय बोलतोस? खोटं आहे सर्व. तेव्हा लगेच गौरव बोलतो, हे बघा साहेब, मी तुम्हाला जे सांगतोय ना ते लवकरात लवकर करा, नाहीतर वेळ हातातून निघून जाईल साहेब. त्यावेळेला मात्र हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. हर्षवर्धन मोठ्याने ओरडतो, विक्रांत जर का माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळलास ना, तर मात्र मी तुला सोडणार नाही विक्रांत. आता काही झालं तरी तुझी चांगलीच उचलबांगडी करतो की नाही बघ. आणि त्याच रागासरशी तो दिग्विजय शिर्केला फोन लावतो. त्यावेळेला दिग्विजय शिर्के मोठ्याने बोलतो, हर्षवर्धन जहागीरदार, काय ठरवलं काय तुम्ही? कधी उडवताय आपल्या दोन्ही मुलांच्या लग्नाचा पार? त्यावेळेला मात्र हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, दिग्विजय शिर्के स्वतःच्या मुलाला आवर, नाहीतर त्याचा खून करायला सुद्धा मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही.
तो काय करतोय कळतंय का त्याला? त्यांनी माझ्या मुलीला उचललंय आणि माझ्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करतोय. हे बघ, हर्षवर्धन जहागीरदार आहे मी. काय करेन ना याचा पत्ता सुद्धा लागणार नाही तुला, कळतंय का? तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने दिग्विजय शिर्के बोलतो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काहीतरी चुकीची खबर लागलीये. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, चुकीची नाही, तू सुद्धा यामध्ये सामील असणार मला पूर्णपणे खात्री आहे. कुठे आहे तुझा लेक मला सांग, नाहीतर तुझी वाट लागलीच समज. तेव्हा मात्र हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला दिग्विजय शिर्के म्हणतो, हे बघ, मला यातलं काहीच माहिती नाही, मी विक्रांतला फोन करतो. त्यावेळेला लगेच शिर्के खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला हर्षवर्धन बोलतो, हे बघा, हे चिन्ह वगैरे आहे ना ते तुमच्या जवळ ठेवायचं, मला नाही सांगायचं. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरी माझ्या मुलीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये, नाहीतर शिर्के तुला उद्ध्वस्त करेल. आजपर्यंत हर्षवर्धनचा खूपच साधा स्वभाव तुम्ही बघितलाय, पण स्वतःच्या मुलीसाठी तो काय काय करू शकतो याची जाणीव सुद्धा तुला नाहीये. शिर्के, माझ्या मुलीला सही सलामत घरात आणून सोडायचं, नाहीतर विक्रांतला कायमचा ढगात पाठवेन. आणि खरोखर त्याच वेळेला हर्षवर्धनने फोन कट केलेला असतो आणि तो लगेच गौरवला बोलतो, गौरव चल, मला दाखव, कारण तीर्था कुठे आहे मला समजलंच पाहिजे. आणि गौरव आणि हर्षवर्धन तिथून निघालेले असतात. तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं, शिर्के जोरात मोबाईलला पडतो आणि त्याच वेळेला त्यांची बायको तिथे आलेली असते. त्यावेळेला ती म्हणते, हो काय झालंय, काय एवढ्या मोठमोठ्याने चिडताय? त्यावेळेला लगेच शिर्के बोलतो, लावा तुमच्या लाडल्याला फोन लावा, कारण माझा फोन तर तो उचलणार नाही, तुमच्या फोनवरनं फोन लावा. त्यावेळेला लगेच ती बोलते, काय झालंय काय, तुम्ही एवढे का चिडताय, मला तेच कळत नाहीये. त्यावेळेला लगेच तो म्हणतो, काय झालंय? अगं, त्या हर्षवर्धनच्या पोरीला त्यांनी उचललंय आणि लग्नाचा घाट घातलाय, आता जबरदस्तीने तिच्याशी लग्न करणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला अर्पिता बोलते, काय विक्रांतने हे सर्व केलंय? विक्रांत खूप मोठी चूक करतोय, त्याला कसं कळत नाही? त्याच्यामुळे जर का माझा शौर्य माझ्यापासून लांब गेला तर? डॅड तुम्हाला माहिती आहे ना माझ्या शौर्याचं तीर्थावरती किती प्रेम आहे ते. आता मात्र काही खरं नाही, लवकरात लवकर विकीला थांबवा, नाहीतर नको ते होईल. तेव्हा मात्र शिर्के बोलतो, हो 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 थांबवतो, तू नको काळजी करू, सगळं काही अगदी व्यवस्थित करतो. त्यावेळेला अर्पिता खूपच चिडलेली असते. इकडे मात्र हा विक्रांत जबरदस्तीने तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तीर्था मात्र त्याला अजिबात सहकार्य करत नसते. त्यावेळेला गुरुजी बोलतात, अहो काय करताय तुम्ही हे, अहो त्यांना तुमच्याशी लग्न करायचं नाही. त्यावेळेला विक्रांत गुरुजींच्या डोक्यावर बंदूक रोखतो आणि बोलतो, तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढं काम करा, पुढे पुढे बोलायची गरज नाहीये. आणि जर का तुम्हाला तुमचं काम होत नसेल ना तर तसं स्पष्ट सांगा. आणि हो, सगळेच मंत्र पडायची गरज नाही, पटकन लग्न लावा आणि मोकळे करा आम्हाला. त्यावेळेला मात्र गुरुजी खूपच घाबरतात. त्यावेळेला तीर्था बोलते, तू माझ्याशी जबरदस्तीने लग्न करशील रे, पण मी तुला नवरा म्हणून कधीच मान्यता देणार नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने विक्रांत बोलतोय, गप्पा बस, जसा बाप तशी तू आहेस, तुझ्या बापाला सुद्धा भरपूर ॲटिट्यूड आहे, तसाच तुला आहे. त्यावेळेला लगेच तीर्था बोलते, तू आता जी चूक करतोयस ना विक्रांत, याची शिक्षा तुला काय भोगावी लागेल ना हे तुला माहिती नाही, पण आता मात्र तुझी वाट लागलीच, आता तू संपलास विक्रांत, कारण कोणत्याही क्षणाला माझे डॅड इथे हजर होतील आणि तुला संपवतील. तेवढ्यात मात्र विक्रांतचा फोन वाजलेला असतो. विक्रांतच्या आईचा फोन बघून विक्रांत बोलतो, ही कशाला मला आता फोन करते, काय गरज आहे हिला मला फोन करायची. त्याच वेळेला लगेच तो फोन उचलतो आणि म्हणतो, बोल मॉम, काय बोलायचं आहे. त्यावेळेला शिर्के त्याच्या हातातून फोन ओढून घेतात आणि विक्रांतला बोलतात, विक्रांत हे सर्व थांबव. त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, डॅड तुम्ही कशाला कॉल केलात, तुम्हाला तर काही गोष्टी कळतच नाहीत, समजतच नाही, आणि आता मात्र तुम्ही गप्प बसा, मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही, हे सर्व थांबवलं तर बरं होईल. तेव्हा लगेच दिग्विजय शिर्के मोठ्याने बोलतो, विक्रांत तुला कळतंय, स्वतःचं आयुष्य तू स्वतःच्या हाताने बर्बाद करतोयस. अरे मी काहीच करू शकत नाही, तो हर्षवर्धन जहागीरदार माहितीये ना कोण आहे, नामांकित वकील आहे. अरे तू त्याच्या पोरीला पळवण्याचा निर्णय घेतलासच कसा काय, मी तुला सकाळी समजवलं होतं विकी असं काही
काही करू नकोस, पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस आणि घेतलास ना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून. हे बघ, एवढ्यावर थांबव हे सर्व आणि तीर्थाला गप्पपणी घरी सोड, नाहीतर प्रकरण खूपच हातातून बाहेर जाईल. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, मी नाही घाबरत त्या हर्षवर्धन जहागीरदारला, त्याला काय करायचे ते करू देत, पण आज मात्र त्याच्या या लेकीशी लग्न करणारच, तेही त्याच्या नाकावर टिचून. आणि विक्रांत स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करतो आणि टाकून देतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. तो स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो, काय चाललंय ह्या पोराचं? एका संकटातून मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्याने मात्र दुसरं संकट ओढवलंय. मी माझ्या पद्धतीने सगळं काही निस्तरत होतो ना, काय गरज होती याला नको ते करायची? आता काही खरं नाही, आता विकी कायमचा गजाड गेला समजा. तेव्हा मात्र अर्पिता बोलते, जाऊ देत, त्याला तसंच पाहिजे. मुळात तीर्थाशी जबरदस्तीने लग्न करायची गरजच काय, तिला का त्याने उचललं? तेव्हा मात्र मोठ्याने दिग्विजय बोलतो, अगं थांब, जरा थांब अर्पिता. अर्पिता बाळा, तुला काही गोष्टी नाही समजत आहेत, नाही कळत आहेत, तू जरा शांततेने घेशील का? तेव्हा अर्पिता बोलते, बस डॅड, मला तर तुमच्या ह्या गोष्टीच पटत नाहीयेत. मुळात विक्रांतला तुमचीच साथ नाहीये ना. तेव्हा लगेच शिर्के बोलतो, तू काय बोलतेस अर्पिता? तुला तरी समजतंय का? विकीला आणि माझी साथ अगं कशी असेल? आणि मी या गोष्टींमध्ये साथ नाही करणार. तेव्हा लगेच अर्पिता बोलते, डॅड, मला तुमच्या काही गोष्टी पटतच नाहीत. जर का हे सर्व असं असेल ना, तर मी शौर्याच्या बाजूने उभं राहीन, तीर्थाला साथ करेन, पण विकीला मात्र गजाड पाठवेन. तेव्हा मात्र शिर्के मोठ्याने बोलतो, बस, मला आता काही ऐकायचं नाही. काय चाललंय काय तुमच्या मुलांचं? अगं मी तर तुम्हाला सावरून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही मात्र माझ्यावरतीच नाही ते आरोप करताय. तेव्हा लगेच अर्पिता बोलते, डॅड तसं नाही, पण विकीचा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहिती आहे. डॅड, जर का विकी हे सर्व मुद्दामून करत असेल तर? तेव्हा लगेच शिर्के बोलतो, हे बघ, जर का विक्रांतने असं काही करण्याचा प्रयत्न केला तर तो हर्षवर्धन त्याला सोडणार नाही आणि बाप म्हणून मी काहीच करू शकणार नाही. तेव्हा मात्र त्याला चांगलाच धक्का बसलेला असतो. त्याच वेळेला विक्रांतची आई बोलते, अहो काय बोलताय तुम्ही? विकीला थांबवा, किती काही झालं तरी आपला मुलगा आहे, त्याला थांबवलं पाहिजे. हर्षवर्धन काय काय करेल तुम्हाला माहिती आहे ना. त्यावेळेला दिग्विजय शिर्के बोलतो, हेच त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो ना, पण त्याला मात्र समजतच. तेव्हा मात्र मोठ्याने अर्पिता बोलते, पण डॅड आता काय करायचं? आपल्याला तिथे पोचलं पाहिजे. त्यावेळेला दिग्विजय बोलतो, कसं पोचायचं? मला माहिती सुद्धा नाही तो कुठे लग्न करतोय. त्यावेळेला अर्पिता बोलते, त्याचं लोकेशन ट्रेस करा ना. त्यावेळेला दिग्विजय बोलतो, तुला काय वाटलं तो बावळट आहे का? त्याने मोबाईल स्विच ऑफ केलाय. अगं आपण नाही लोकेशन ट्रेस करू शकत. त्यावेळेला लगेच त्याची आई बोलते, बस झालं आता, आता मात्र विक्रांतने अतिरेकपणा केला. काही झालं तरी विक्रांतला धडा शिकवलाच पाहिजे. तेव्हा दिग्विजय शिर्के बोलतात, बस झालंच, आता तर मी काहीच करू शकत नाही, मी हरलो या मुलांपुढे. इकडे हर्षवर्धन आणि गौरव लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तीर्थाला जबरदस्तीने विक्रांत ओढत असतो. त्याच वेळेला हर्षवर्धन मोठ्याने ओरडतो, विक्रांत, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या हाताला हात लावायची? तेव्हा मात्र विक्रांत खूपच घाबरतो. विक्रांतला काय करावं तेच कळत नाही. विक्रांत चांगलाच हादरलेला असतो. त्यावेळेला विक्रांत मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाहीये. आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करायच्या, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला विक्रांत मोठ्याने बोलतो, तीर्था चल लग्न कर माझ्याशी. त्यावेळेला तीर्था विक्रांतला जोरात ढकलून देते आणि हर्षवर्धनला जाऊन मिठी मारते. त्यावेळेला विक्रांत बोलतो, सोडणार नाही तीर्था, याची शिक्षा काय होईल माहिती नाहीये का तुला? तेव्हा लगेच तीर्था बोलते, मला काही एक ऐकायचं नाही डॅड, याने मला उचलून आणलं आणि माझ्याशी जबरदस्तीने लग्न करत होता. त्यावेळेला हर्षवर्धन त्याच्या सटासट कानाखाली मारतो आणि त्याला बोलतो, याची शिक्षा काय होईल कळतंय का तुला? आता तुझी वाट लागली. त्यावेळेला मात्र विक्रांत बोलतो, बस झालं, अरे फसवत होता तुम्ही, माझ्या डॅडना फसवता, डॅडना काही गोष्टी कळत नाहीत म्हणून. अहो तुमच्या बोलण्यात डॅड येत असतील, पण मी नाही, तुमच्या या मुलीशी मी लग्न करणारच. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, माझ्या मुलीला हात लावायचा नाही आणि माझ्या मुलीशी लग्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला. आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही. आणि ये विक्रांत, यापुढे लग्न हा विषयच बंद कर, कारण काही झालं तरी तीर्थाचं लग्न
मी तुझ्यासोबत कधीच होऊ देणार नाही, तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला विक्रांत बोलतो, याचा अर्थ तुम्ही आम्हाला फसवत होतात, आमच्या भावनांशी खेळत होतात. त्यावेळेला मोठ्याने हर्षवर्धन बोलतो, तसं समज. माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात द्यायला मला काही वेळ लागलाय का? कोण समजतोस कोण तू स्वतःला? आणि विक्रांत, तुझे हे असले चाळे सुरू असताना मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देईन? अरे मी हर्षवर्धन जहागीरदार आहे, हर्षवर्धन जहागीरदार. माझ्या मुलीला हात तर लाव, नाही ना तुझा हात तोडला तर बघ. त्यावेळेला मात्र तीर्था बोलते, डॅड लवकरात लवकर घरी चला, मला इथे खूप भीती वाटते. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, घाबरायची गरज काय बाळा, मी आहे ना. मी असताना तुला काळजी करायची गरजच नाही. सगळं काही नीटच होईल बाळा, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र हर्षवर्धन तीर्थाचा हात धरतो आणि तिथून निघून जात असतो. त्याच वेळेला विक्रांत हर्षवर्धनला अडवण्यासाठी येतो. त्यावेळेला मात्र गौरव त्या विक्रांतच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि मोठ्याने बोलतो, मुली म्हणजे काय वस्तू आहेत का? कळत नाहीये का तुला कसं वागायचं? तिला तुझ्याशी लग्न करायचंच नाही आणि तू तिच्याशी वरती जबरदस्ती करतोस. त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची? आता तर तुला सोडतच नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर विक्रांत आता तरी शांत बसेल का, की खरोखर हर्षवर्धन त्याला कायमचं गजाआड पाठवेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.